हाय नमस्कार सर्वांना, स्वागत आहे माझ्या एका व्हिडिओमध्ये. बघा, आज आपल्याला बनवायचं आहे सोयाबीन रोस्ट. बघू शकता मी 2 वाटी आपले सोयाबीन घेतलेले आहेत एका प्लेटमध्ये. तुम्हाला जितकं लागेल तुम्ही तितकं घेऊ शकता. फक्त मी 2 वाटी घेतलेलं आहे. आता गॅस चालू करून पातेल्यामध्ये फक्त 2 ग्लास पाणी टाकून घेतलं मी. गरम झाल्यानंतर पुन्हा आपण त्याच्यामध्ये सोयाबीन टाकून घ्यायची. व्यवस्थित मिक्स करून आपल्याला झाकून ठेवायचं. झाकण 5 मिनटासाठी झाकण बंद करून ठेवायचं, गॅस बंद करून. त्याच्यानंतर आपण काढून घ्यायचं. त्याला चांगली 2-3 पाण्याने पिळून घ्यायचं स्वच्छ. बघा, एकदम छान झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं, एक कटोरा घेतलेला आहे मी. त्याच्यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं 1 वाटी. तांदळाचं पीठ घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी हळद टाकून घेतली अर्धा चमचा. आणि नंतर अर्धा चमचा मी लाल मिरचीसुद्धा त्याच्यामध्ये, जसं तिखट लागेल तुम्हाला तसं तुम्ही टाकू शकता. फक्त मी अर्धा चमचा टाकून घेतलेली आहे. आता आपल्या त्याच्यामध्ये गरम मसालासुद्धा टाकायचा आहे. त्यासाठी मी अर्धा चमचा टाकून घेतला. आणि त्यानंतर धना पावडरसुद्धा अर्धा चमचा टाकला. आता त्याच्यानंतर मीठसुद्धा टाकून घेतलं. मीठ चवीनुसार आपल्याला लागेल तसं टाकू शकता, चवीनुसार मीठ. आणि लिंबूसुद्धा टाकून घेतलं मी अर्धं लिंबू टाकून घेतलं. त्याच्यानंतर लसूण होता ना, माझी लसूणची पेस्टसुद्धा 1 चमचा टाकून घेतली. व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलं त्याला. मिक्स झाल्यानंतर बघा आता किती छान थोडंसं पाणी टाकून मस्त प्युरी बनवून घेतलेली मी छानपैकी. आता त्याच्यामध्ये काय टाकायचं आहे, आपल्याला सोयाबीन टाकायची आहे. सोयाबीन टाकल्यानंतर एकदम व्यवस्थित आपल्याला त्याला मिक्स करून घ्यायचं. एकदम पूर्ण मसाला त्याच्यामध्ये गेला पाहिजे आणि मस्त चवीलासुद्धा छान लागलं पाहिजे. त्यासाठी मुरला पाहिजे त्याच्या सोयाबीनमध्ये मसाला. त्याच्यासाठी मस्त मिक्स करून घेते मी. बघा किती छान झालेला आहे, तुम्ही बघा. आता मी कढईवरती ठेवलेली आहे. 5 मिनटासाठी मुरू घालून ठेवून दिलं मी. आता त्याच्यानंतर कढईवरती ठेवून तेल टाकलं, गरम करायला ठेवलं. चांगलं तडतडवायला लागलं ना गरम तेल. त्याच्यानंतर एक सोयाबीन त्याच्यामध्ये सोडली मी. बघा किती छान झालेली आहे. आपण सगळं मस्त मिक्स करून घेतलं. लालसर एकदम चांगली भाजून घ्यायची त्याला. एकदम लाल भाजून घ्यायचं, एकदम शेकलं पाहिजे छान. कुरकुर आवाज आला पाहिजे त्याचा एकदम मस्त. एकदम बघा किती छान झालेला आहे. कलरसुद्धा किती छान आलेला आहे. तुम्हीसुद्धा असंच बनवा, छान लागेल. मी पण ट्राय केलं, तुम्ही बी नक्की ट्राय करा. कुरकुरीत एकदम छान आणि एकदम सॉफ्ट बनत आहे. तुम्ही दह्यासोबत, शेजवान चटणीसोबत किंवा कशासोबतसुद्धा तुम्ही नाही का खाऊ शकता. चव छान लागत आहे. प्लीज ट्राय करा नक्की.